निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना नोंदणी आणि मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे आयोजन। 359 महिलांनी घेतला लाभ। इस्लामपूर प्रतिनिधी। इस्लामपूर येथे निशिकांत दादा युथ फाउंडेशन आणि प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती दिनी निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना नोंदणी आणि मोफत सर्वरोग आरोग्य निदान शिबिर पार पडले। या शिबिराचे उद्घाटन फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील यांच्या हस्ते पार पडले। या शिबिराचा 359 महिलांनी लाभ घेतला। अक्षय भोसले पाटील म्हणाले, धावपळीच्या युगात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत। त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे। पैशाअभावी अनेक महिलांना उपचार घेणे शक्य होत नाही। त्यामुळे या माता भगिनी तंदुरुस्त राहाव्यात आणि त्यांचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राहावे या हेतूने भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेद्वारे वर्षभर महिलांवर सर्व शस्त्रक्रिया, तपासणी, औषधोपचार अगदी मोफत करण्यात येणार आहेत। तरी महिलांनी नाव नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा। यावेळी रियाज पटेल, गजानन जोशी, विष्णू गौड, प्रवीण परीट, प्राध्यापक दत्तात्रेय पाटील, समर्थ चव्हाण, नंदू शिंगे, समीर मुल्ला, प्रणव पाटील, ऋषिकेश जोशी, आदिक जाधव, प्रताप यादव, अशोक माने, अनिल पाटील, अक्षय कोळेकर, महेश पाटील, विश्वजित पाटील, महेश सांडगे, निलेश कांबळे, प्रमोद जाधव, शेखर खांडेकर, अमित घोगावकर, धनंजय थोरात, वैभव चौधरी, चेतन पवार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। इस्लामपूर येथे निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना नोंदणी आणि मोफत सर्वरोग आरोग्य निदान शिबिर या प्रसंगी उपस्थित अक्षय भोसले पाटील आणि अन्य मान्यवर।